Hello dear students, today we are going to discuss very important part from this chapter, that is radicals. Students, in the previous lectures we have seen that whenever any ionic compound is formed, then there is a give and take of electrons. बरोबर, कोणताही ionic compound जेव्हा फॉर्म होतो, it is formed by give and take of electrons. Normally त्या आयोनिक कंपाऊंडच्या फॉर्मेशनमध्ये जे मेटल्स असतात ते इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात, नॉन मेटल्स असतात ते इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतात. इट मीन्स कोणतंही आयोनिक कंपाऊंड हे मेटल्स आणि नॉन मेटल्स यांच्यामध्ये होणाऱ्या गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्समुळं फॉर्म होतं, हे तुम्हाला माहिती असू देत. आता बघा, यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात त्यांना आपण पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन म्हणजेच कॅटायन्स म्हणतो. जे एलिमेंट्स इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतात त्यांना आपण निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स दॅट इज ॲनायन्स म्हणतो. आता हे जे कॅटायन्स किंवा ॲनायन्स आहेत त्यांना आपण एक वर्ड वापरतो, त्याला म्हणायचं रॅडिकल्स. म्हणजेच हे कॅटायन्स आणि ॲनायन्स ह्यांना मिळून एक वर्ड आपण यूज करतो, दॅट इज रॅडिकल्स. सो व्हॉट आर रॅडिकल्स? रॅडिकल्स आर नथिंग बट cations and anions that take part in any type of chemical reaction. That participate in ionic bond formation. आलं लक्षात? आता ह्याच्यामधले जे कॅटायन्स आहेत नीट समजून घ्या हं स्टुडंट्स. खूप वेळेस आपण हे शिकलोय बट स्टील तुमच्या माइंडमध्ये हा डाऊट असतो की कॅटायन कोणाला म्हणायचं, कॅथोड, ॲनोड, कॅटायन, ॲनायन, हमखास गोंधळात टाकणाऱ्या कन्सेप्ट्स आहेत या. सो नीट लक्षात ठेवा हं. कॅटायन्स यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, म्हणजेच जे आयन्स पॉझिटिव्हली चार्ज्ड आहेत त्यांना आपण कॅटायन्स असं म्हणतो. वेअरॅज ॲनायन्स ना आपण निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स म्हणतो, त्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो. एकदम शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं ट्राय करा. कॅटायन्स पॉझिटिव्ह, ॲनायन्स निगेटिव्ह. आत्ता मी काय सांगितलं तुम्हाला बघा हं. हे जे कॅटायन्स फॉर्म जेव्हा होतात, कधी फॉर्म होतात तर जेव्हा इलेक्ट्रॉन्स डोनेट केले जातात तेव्हा जो ॲटम इलेक्ट्रॉन्स डोनेट करतो त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. वेअरॅज ॲनायन्स फॉर्म होताना इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केले जातात. म्हणजेच ॲनायन्स फॉर्म होताना तो जो काही ॲटम आहे तो स्टॅबिलिटी अटेन करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतो. सो कोणतंही आयोनिक कंपाऊंड हे इलेक्ट्रॉन्सच्या डोनेशन अँड ॲक्सेप्शनमधून फॉर्म होतो. आलं लक्षात? आता बघा, नॉर्मली जे इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात ते असतात मेटल्स. मेटल्स आर डोनर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि नॉन मेटल्स असतात ते ॲक्सेप्टर्स असतात. हे जे मी आत्ता इथं लिहिलेलं आहे ते तुम्हाला आपण म्हणतो ना की झोपेतून जरी जागं केलं तरी विचारल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर हा एवढा तो पार्ट इतका इम्पॉर्टंट आहे की कॅटायन्स कुणाला म्हणायचं, त्यांच्यावरचा चार्ज, कॅटायन्स कधी फॉर्म होतात, कुणाचे आयन्स हे कॅटायन्स असतात. नॉर्मली जेव्हा इलेक्ट्रॉन्स डोनेट केले जातात म्हणजेच मेटल्स इलेक्ट्रॉन डोनेट करतात आणि त्यांचे पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स म्हणजेच कॅटायन्स हे फॉर्म होतात. हे झाले कॅटायन्स ॲनायन्सची इन्फॉर्मेशन. ओके. आता हे जे रॅडिकल्स आहेत त्या रॅडिकल्सना दोन अजून वेगळी नावं आहेत. ती नावं कशी पडली ती देखील मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते. बघा, हे जे कॅटायन्स आहेत त्यांनाच बेसिक रॅडिकल्स असं म्हणतात. आता का म्हणतात ते देखील तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा, नीट समजून घ्या. सी स्टुडंट्स, जेव्हा केव्हा एखादा बेस
फॉर्म होतो किंवा आपण एखादा केमिकल हे ॲसिड किंवा बेस हे कशावरनं ओळखतो, बेस कशावरनं ओळखतो सांगा मला, की ज्याच्या केमिकल फॉर्म्युलामध्ये आपण शेवटी OH रॅडिकल आपल्याला दिसलं की आपण ओळखून जातो की हा बेसिक कंपाऊंड आहे. जसं की NaOH, CaOH ट्वाईस एट्सेट्रा. हां, अजून खूप आहेत. आता यामध्ये बघा कॉमन काय आहे, तर OH मायनस रॅडिकल्स. बघा स्टुडंट्स समजून घ्या, कॅटायन्सना बेसिक का म्हणतात हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते आहे इथे. सो NaOH आणि CaOH ह्या सगळ्या दोन्हींच्या फॉर्म्युलामध्ये कॉमन आहे, दॅट इज OH रॅडिकल्स. OH वरती जो चार्ज असतो तो निगेटिव्ह असतो. ओके, आता निगेटिव्ह म्हणजेच ॲनायन्स. मग आता ह्या बेसिसमधला हा जर कॉमन फॅक्टर असेल, सगळ्या बेसिसमध्ये जेव्हा OH मायनस हा कॉमन फॅक्टर असतो किंवा OH हा कॉमन फॅक्टर असतो, तर बेस आपण ओळखतो कोणावरून, तर अर्थातच त्याच्यामध्ये असणाऱ्या अदर रॅडिकलवरून, म्हणजेच पॉझिटिव्ह जो रॅडिकल आहे म्हणजेच कॅटायन जो आहे त्याच्यावरून आपण कोणताही बेस हा वेगळा ओळखू शकतो. बघा मी परत एकदा सांगते, सगळ्या बेसिसमध्ये OH मायनस कॉमन आहे, बेस म्हटलं की OH मायनस. वेगळं काय आहे मग, ह्या दोन्ही बेसिस, हे दोन्ही एक्झाम्पल बेसिसचे आहेत, ह्या दोघांच्या मध्ये डिफरन्स काय आहे, तर याच्यामध्ये Na आहे, याच्यामध्ये Ca आहे. म्हणजेच हे दोन बेसिस वेगवेगळे कुणामुळं ओळखता आले आपल्याला, तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या पॉझिटिव्हली चार्ज आयन्समुळे. Na वरती पॉझिटिव्ह चार्ज, Ca वरती पॉझिटिव्ह चार्ज, होय की नाही. सो कोणताही बेस आपण त्याच्यामध्ये असणाऱ्या या पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्सवरून ओळखतो आणि म्हणून या कॅटायन्सना बेसिक रॅडिकल्स असं म्हणतात. समजलं काय रिझन आहे ते. आता याच्यासारखंच जे ॲनायन्स आहेत त्यांना ॲसिडिक रॅडिकल्स म्हणतात. रिझन अगेन सेम आहे. आता कोणतंही ॲसिड जेव्हा आपण घेतो, सपोज HCl आहे, दॅट इज हायड्रोक्लोरिक ॲसिड, H2SO4, सल्फ्युरिक ॲसिड, ह्या दोन्ही ॲसिडमध्ये कॉमन काय आहे, तर H+ आयन. कोणताही ॲसिड जेव्हा घेतो तर त्याच्यामधला कॉमन जो असतो तो ॲनायन हा कॉमन असतो, सॉरी पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन जो आहे कॅटायन हा कॉमन असतो कोणत्याही ॲसिडमध्ये. वेगळं कोण असतं, तर त्याच्यामध्ये असणारं ॲनायन. आणि म्हणजेच कोणतंही दोन ॲसिडना डिस्टिंग्विश करणारे जे आयन्स आहेत ते कोण आहेत, त्याच्यामध्ये असणारे ॲनायन्स. आणि म्हणून जे कोणतेही ॲनायन्स असतात त्यांना आपण ॲसिडिक रॅडिकल्स असं म्हणतो. ॲनायन्स म्हणजे निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स. ॲसिड, प्रत्येक ॲसिडमध्ये H+ कॉमन, वेगळे कोण, तर निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स. निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स हे प्रत्येक ॲसिडमध्ये वेगवेगळे असल्यामुळं वेगवेगळे ॲसिड्स आपण आयडेंटिफाय करू शकतो आणि म्हणून कोणत्याही ॲनायन्सना ॲसिडिक रॅडिकल्स असं म्हटलं जातं. येतंय लक्षात? फरक लक्षात आला का कॅटायन्सना बेसिक म्हणतात आणि का ॲनायन्सना ॲसिडिक रॅडिकल्स म्हणतात. हे जे जे बोर्डवरती तुम्हाला दिसतंय ना स्टुडंट्स, ही सगळी इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला 1 मार्क्सच्या क्वेश्चनसाठी हे इन्फॉर्मेशन विचारली जाते. आता बघा अजून एक अपवादात्मक जे म्हणतो ना आपण, प्रत्येक नियमाला जसा एक अपवाद असतो, एक्सेप्शन, तसं याच्यामध्ये काय होतं बघा. आता नॉर्मली आता मी इथं तुम्हाला काय सांगितलं की कॅटायन्स जेव्हा फॉर्म होतात तर दे आर फॉर्म्ड बाय गिविंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, दॅट इज डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे कॅटायन्स फॉर्म होतात आणि त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. बरोबर की नाही? पॉझिटिव्ह चार्ज कधी येतो, जेव्हा कोणताही ॲटम इलेक्ट्रॉन्स डोनेट करतो तेव्हा. आता इथे बघा, याला अपवाद असणारा एक कॅटायन आहे आणि तो आहे NH4 म्हणजेच अमोनिया, अमोनियमचा आयन. मी आता काय सांगितलं बघा तुम्हाला की कोणताही कॅटायन
इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे फॉर्म होतो. इलेक्ट्रॉन डोनेट केला की पॉझिटिव्ह चार्ज, मग H+ असेल. आता हा अमोनियम याच्यामध्ये, आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, नॉर्मली कुठलाही Na+ असेल, H+ असेल, प्रत्येक मेटल, सो कुठलाही मेटल तुम्ही डोळ्यासमोर आणा तर प्रत्येक मेटल हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे त्याच्यावरती आला पॉझिटिव्ह चार्ज. इथं इन केस ऑफ दिस अमोनियम आयन उलट होतं. अमोनिया दॅट इज NH3, या NH3 मध्ये जेव्हा एक हायड्रोजन ॲड होतो तेव्हा त्याच्यापासून NH4 फॉर्म होतो. हा एक त्याला अपवाद आहे, म्हणजे हा देखील कॅटायनच आहे आणि हा देखील बेसिकच आहे, पण अपवाद काय आहे, हा फॉर्म कसा झालाय त्याचा अपवाद आहे. जनरली सगळे कॅटायन्स इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळं फॉर्म होतात, फक्त हा अमोनियमचा जो आयन आहे तो मात्र इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यामुळं तयार झालेला आहे. हे एक तुम्हाला अपवाद असणारं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. आता जसं कॅटायनसाठी एक अपवाद आहे, तसाच ॲनायनच्या बाबतीत देखील एक अपवाद आहे. सगळे ॲनायन्स हे इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केल्यामुळं फॉर्म होतात. जसं की मी तुम्हाला ह्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये पण सांगितलेलं होतं. सपोज मी एखाद्या माझ्या फ्रेंडला 10 रुपीज दिले, तर मी त्याला 10 रुपीज दिले म्हणून माझ्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे त्याचं तो माझं देणं लागला ना, असं. म्हणजेच जो कोण घेतो त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो, जो इलेक्ट्रॉन देतो त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. हिअर ॲनायन्स देखील सगळे ह्याच पद्धतीनं फॉर्म होतात बाय ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन्स. ह्याला देखील एक अपवाद आहे, तो आहे MnO4 दॅट इज परमॅंगनेट या आयनचा. परमॅंगनेट हा जो ॲनायन आहे तो इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केल्यामुळं न तयार होता इलेक्ट्रॉन्स डोनेट केल्यामुळं तयार झालेला आहे. सो हा जो अमोनियम आयन आहे तो या कॅटायन्ससाठी एक अपवाद आहे की जो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यामुळं फॉर्म झाला आहे, आणि इथे त्याच्या अपोजिट हा जो ॲनायन आहे परमॅंगनेटचा तो इलेक्ट्रॉन्स डोनेट केल्यामुळं फॉर्म झालेला आहे. एक इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळे, डोनेट केल्यामुळे म्हणण्यापेक्षा निघून गेल्यामुळं हा फॉर्म झालेला आहे. येत आहे लक्षात? आता ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स कसे विचारले जातात बघा. याच्यात पॉझिटिव्हली चार्ज किंवा बेसिक रॅडिकल्स आणि असे तुम्हाला लिस्ट देतील, भरपूर साऱ्या रॅडिकल्सची लिस्ट देतील आणि त्यामधून बेसिक रॅडिकल्स वेगळे आणि ॲसिडिक रॅडिकल्स वेगळे ओळखा. तुमच्या आय थिंक टेक्स्टबुकमध्ये पण अशा प्रकारचं क्वेश्चन दिलेला आहे. सो बेसिक रॅडिकल कसं ओळखणार, तर ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे तो बेसिक रॅडिकल आणि ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे तो ॲसिडिक रॅडिकल. ओळखता येईल सगळ्यांना ह्या पद्धतीनं. हे लक्षात ठेवा, कॅटायन्स हे बेसिक रॅडिकल्स असतात, ॲनायन्स ॲसिडिक रॅडिकल असतात. आता तुमचे कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, म्हणून पॉझिटिव्ह चार्ज ज्याच्यावर ते बेसिक, निगेटिव्ह चार्ज ज्याच्यावर ते ॲसिडिक. बोर्डवरती जे जे लिहिलेलं आहे ते सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. शक्य असेल तर तुमच्या नोटबुक्समध्ये हे शॉर्टमध्ये कुठंतरी मेन्शन करा. जे तुमच्या पुस्तकामध्ये खूप सारं एक पेजभर त्याची इन्फॉर्मेशन दिली आहे त्याचं सगळं मी थोडक्यात तुम्हाला इथं रिप्रेझेंट केलेलं आहे. एवढं वाचलं आणि एवढं जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही याच्यावरती विचारला जाणारा कुठल्याही क्वेश्चनचा आन्सर हे देऊ शकता. आलं लक्षात? सो हा रॅडिकलचा पार्ट इथे संपतोय. याच्या पुढचा जो पार्ट आहे तो खूप इझी आहे. ॲक्च्युली आपण 8th स्टँडर्डमध्ये ऑलरेडी शिकलो आहे. एखादं मोलिक्युलर कंपाऊंड त्याचा फॉर्म्युला कसा तयार करायचा, सो तो पार्ट आपण ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत.